दरम्यान संजय राऊत यांनी अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशावरून हल्लाबोल केला। अशोक चव्हाण 2 वर्षांपूर्वीच पक्ष सोडणार होते असं संजय राऊत म्हणाले। चव्हाणांनी केला घोटाळा मोदी नांदेडमध्ये येऊन सांगतात असा हल्लाबोल सुद्धा राऊतांनी केलाय। तर मोदींनी घोटाळा करणाऱ्यांना पवित्र केला असा टोलाही राऊतांनी लगावला। भाजपकडून काँग्रेसचं शुद्धीकरण करण्याचं काम सुरू असल्याचं राऊत म्हणाले। तर भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन भाजप 200 पार सुद्धा जाणार नाही असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय। अशोक चव्हाण हे 2 वर्षापूर्वी पक्ष सोडणार होते। तुम्हाला मी आता सांगतो, एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच त्यांचं काँग्रेस पक्ष सोडण्याची योजना होती। तुम्हाला माहीत असायला पाहिजे मराठवाड्यातला पत्रकार, अशोक चव्हाण हे आता नाही, गेल्या काही काळापासून धडपडतात पक्ष सोडण्यासाठी। त्यांना आजचा मुहूर्त मिळाला असेल, पण त्यांनी हा घेतलेला निर्णय आहे हा काँग्रेससाठी धोक्याचा नसून त्यांच्या स्वतःच्या राजकीय भविष्यासाठी मोदी काय बोलले होते अशोकरावांविषयी, या घोटाळ्याविषयी तेही ऐकावं आणि शांतपणे मग विचार करावा की कुठे नेऊन ठेवलाय भाजपा माझा। तुम्ही महाराष्ट्रात नेऊन ठेवलेल्याच आहे, खड्ड्यात घातलेल्याच आहे, पण स्वतःचा भाजपा आपण कुठे नेऊन ठेवलेला आहात। कारगिल युद्धातील शहीदांच्या जमिनीवर भूखंडावर जो काही 32 माळाचा घोटाळा उभा राहिला, त्या घोटाळ्यावर हल्ला करणारे हेच भाजपचे सगळे लोक, नरेंद्र मोदींपासून सगळे। या नरेंद्र मोदींना अशा प्रकारे भविष्यामध्ये या देशामध्ये तोंड लपून फिरावं लागेल। त्यांनी ज्यांच्या घोटाळ्याचा आरोप केला त्या सगळ्यांना मोदींनी पवित्र करून घेतलेलं आहे भाजपमध्ये। मला असं वाटतं की सगळ्याच पक्षातील भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेऊन भारतीय जनता पक्ष जगातल्या राजकारणामध्ये एक नवा आदर्श निर्माण करत आहे। किंवा भाजपा काँग्रेस मुक्त भारत ही त्यांची घोषणा आहे ती त्यांनी बदलायला पाहिजे। त्यांनी काँग्रेसचं शुद्धीकरण चालवलेलं आहे। काँग्रेसमध्ये ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा सगळ्यांना आपल्या पक्षात घेऊन महात्मा गांधींचं जे स्वप्न होतं काँग्रेस शुद्धीकरणाचं ते भारतीय जनता पक्षानं स्वीकारलेलं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।